ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण गर्ल स्पेशल मराठी एक्स हिंदी सॉन्ग वरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम म्हणजे काय एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि टेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ते बी अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। आणि त्याचबरोबर आपण आजचं जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी आलेटमच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले, मी प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर यामध्ये काय करायचं, सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करायचे। तर फोटो कुठून ॲड करायचे बघा, 2 नंबरची बीट पशी यायचं आहे, म्हणजे 5 सेकंदापाशी इथून समोर सर्व फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे। तर अशा प्रकारची आपली एक फाईल असेल ती फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे। तर तुम्ही यामध्ये सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःचे काही फोटो असतील तुम्ही ते सुद्धा ॲड करून घेऊ शकता। तर मी फोटोज ॲड करून घेतो बघा मित्रांनो। तर मी सर्व काही फोटो इकडं ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे आणि काय करायचं आहे, इथे एक फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे आणि इथे एक आपल्याला फोटो ॲड करायचा आहे बघा। तर अशा प्रकारचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर 1 नंबरच्या बीट 2 नंबरची बीट पशी यायचं आहे, याची लेंथ वाढून घ्यायची 2 नंबरच्या बीटपर्यंत। त्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे, त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, फोटोला सर्व लेअरच्या खालती घ्यायचं आहे। फोटोला सर्व लेअरच्या खाली घेतलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला ह्या लेअर्स सगळ्या कॉपी करायच्या। पण कॉपी करण्यासाठी काय करायचं, 1 नंबरच्या लेअर कशी यायचं आहे, इथे एक बीट मार्क द्यायचा आहे आणि सर्व लेअर्स कॉपी करायच्यात। लेअरवर जाऊन कॉपी करायच्यात आणि इथून डिलीट करायच्यात। तर इकडे बरोबर असे फोटो बसून जाणार आहेत बघा। त्यानंतर 2 नंबरच्या बीट कशी यायचं आपण आता लावलेल्या आणि इथून या 8 लेअर्स पेस्ट करून टाकायच्यात। तर अशा प्रकारे बघा, म्हणजे फोटो वगैरे सर्व ॲडजस्ट होऊन जाणार आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा बीट होता याला कट करून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं, आपल्याला सर्व फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहेत। तर इफेक्ट ॲड करायसाठी बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि काय करायचं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती टच करून याला कॉपी इफेक्ट करायचा आहे। बिटमार्क प्रीसेटवरती यायचं आहे, काय करायचं, बिटमार्क प्रीसेटवरती आल्याच्या नंतर 2 नंबरची बीट पशी यायचं आहे। इथे जे आपल्याला 2 मोठे फोटो दिसतील त्या दोन्ही मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा बघा। हा इफेक्ट पेस्ट करून दिल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे। त्यानंतर परत यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि इथं 3 नंबरची इफेक्ट असेल, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। आता इथं आपल्याला छोटे छोटे लहान फोटो बघायला मिळणार आहेत। तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा बघा मित्रांनो। जितके छोटेच फोटो आहेत तितक्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोला दुसरा इफेक्ट येणार आहे। तर एक लास्टचा फोटो राहिला इतक्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर परत यायचं आहे बॅक शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि एक 4 नंबरचा इफेक्ट असेल हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता आपण अगोदर या छोट्या फोटोला इफेक्ट पेस्ट घालता, आता जितके काय आता मोठे फोटो आहेत त्याच्या समोरचे या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा बघा मित्रांनो। तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा।
तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला परत शेकेबेक पेस्टच्या लेअरवरती यायचं आहे आणि 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ब्लरचा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर काय करायचं बघा, आपल्याला 0 सेकंदपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मी एक कॅपकट इफेक्टचा व्हिडिओ दिलेला असेल तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. तर काय करायचं, यावरती टच करायचं आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे, त्याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, 100च्या बीटपाशी यायचं आहे, टाइम ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची बघा. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती लाईटनवरती जायचं आहे, याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, मूव अँड ड्राफ्टवरती खाली रिसाईजवरती जायचं आहे आणि याची साईज थोडी वाढून घ्यायची बघा मित्रांनो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपला हा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, परत 0 सेकंदपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे, इथे एक ओव्हरली व्हिडिओ असेल तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा. त्याच्यानंतर याच्यावरती टच करायचं आहे, मूव अँड ड्राफ्टवरती जायचं आहे, रोटेटवरती जायचं आहे, 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. नंतर बॅकला यायचं आहे, 3 डॉटवरती टच करायचं आहे, फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्लेडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, त्याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघा. त्याच्यानंतर काय करायचं बघा, 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे. त्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ 8% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे, शेकेबेक पेस्टच्या लेअरवरती आणि इथे एक आपल्याला 2 लेयर्स असतील, ह्या लेयर्स आपल्याला दोन्ही कॉपी करून घ्यायच्यात, लेयर्स कॉपी करून घ्यायच्यात आणि व्हिडिओवरती यायचं आहे बघा, व्हिडिओवरती यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं ग्लोईंगच्या लेयर्स असणार आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक 8.17 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. खाली जायचं कलर अँड फिलवरती, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, ग्रेडियंटच्या खाली एक सर्कल ग्रेडियंट असेल त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर ब्लॅकला सेंटरला ठेवायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करायचं आहे, साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, सर्कल शॅडो ॲड करायची. तर मी माझ्या फोटोनुसार सर्कल शॅडो ॲडजस्ट करून घेतो बघा मित्रांनो. त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. बरोबर बसली आहे का ॲडजस्ट वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, रेक्टँगलला सर्व लेअरच्या वरती घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे म्हणजे बॉर्डरला सर्व लेअरच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरील शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, याला 1080 पिक्सेल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून द्यावा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व आपले मागचे ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.